तुमच्या हळव्या स्वभावामुळे मीच थांबवलं त्यांना. हो, पण सगळ्यांसमोर विक्षिप्त ठरवलंच ना त्यांनी मला. त्याला ते मुलं जबाबदार नाही आहेत हो. एकदा नंदिनी इथे आलेली असताना मीच तिला तुम्ही आजारी असता असं कारण सांगितलं. काय? कारण तसं केलं नसतं तर नंदिनीला समजलं असतं जय आणि आदितीचं लग्न झालंय असं, आणि मग त्यांची नोकरी गेली असते हो. तुम्ही हे सगळं नीट समजून न घेताच त्या मुलांना घराबाहेर काढलं. माझी मुलं चुकली नव्हती हो, खरंच चुकली नव्हती. आदितीला मी मुलगी मानत ना, मग तिच्या तब्येतीची सुद्धा काळजी वाटली नाही तुम्हाला? बापाची माया आटली का? पण माझा आईचं काळीज आहे. ती तुम्ही सांगितलं म्हणून ऐकलं सगळं. त्यांच्याशी बोलायचं टाळलं. जाताना सुद्धा त्याला अडवलं नाही मी. कारण त्यावेळेला मी बायकोचं कर्तव्य पार पाडत होते. पण आता आई म्हणून सांगते, तुमचं चुकलं, खरंच चुकलं तुमचं. माझं नाही चुकलं. माझं चुकेल कसं? मी नाही चुकलो नाही, मी अजिबात नाही. जय, काय करायचंय? अजून काहीच होत नाही. अरे ती थांब जरा, होईल काय ते. आपण लगेच निगेटिव्ह विचार करायला. मी आता सुहासशी बोलत होतो, तोही बघतोय. ड्रायव्हर कुठे गेला आता? ड्रायव्हर कहा हो तुम? आता डिपॉझिट जास्त म्हणतात म्हणून काही होत नाही. अदिती, हे सामान कुठं फिरायला निघालात का? ओ, तू आजारी होतीस म्हणून हवा पालट करायला जात. गुड. पण जवळच कुठेतरी जात असाल ना? म्हणजे माथेरान किंवा चिपळूण वगैरे. नाही, परवडायला हवा ना. पण ठीक आहे, निदान तुझ्यासाठी एवढ्या तरी सुखाची अपेक्षा करू शकतो ना मी. कुठं निघाला एवढं सामान घेऊन नक्की? तुम्हाला कुठे सोडू का? बस स्टँड, रेल्वे स्टेशन वगैरे कुठे? जय, काम नाही झाले. सगळीकडे शोधलं मी, पण डिपॉझिट एवढं मागतायत की बस. जिथे डिपॉझिट कमी आहे तिथे वस्ती चांगली नाही. मला नाही वाटत यापैकी कुठलं घर घेऊ शकू आपण.
गेला शेवटी शेतकऱ्यांच्या विश्वासाला. खूप विश्वास होता त्यांचा तुमच्यावरती. आता त्यांनाही कळलंय ना सगळं. आपली मुलं मानली होती ना त्यांनी तुम्हाला. पण असणं आणि समजणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हे आता कळलं असेलच. शेवटी आलास ना रस्त्यावर. काका प्लीज तुम्ही. एक मिनिट. मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी यांच्याशी बोलतोय. प्लीज स्टे आउट ऑफ दिस. माइंड युअर ओन बिझनेस. सुहास, अदिती हे काय चाललंय? हॉस्पिटल मधून मी तुला माझ्या घरी घेऊन जात होतो पण तू हट्टानं नाही म्हणालीस. आणि आज हे काय भोगावं लागतंय? ही कसली शिक्षा करून घेते स्वतःला? पप्पा, आयुष्यातले प्रॉब्लेम्स माणसाला बरंच काही शिकवतात. मान्य आहे. पण हे सगळे प्रॉब्लेम्स या माणसामुळे होत आहेत. आणि या सगळ्याचा त्रास तुला होतो. तू आत्ता नुकती अपघातातून बाहेर पडलेस त्याचा विचारही केला नसेल याने. तुला घेऊन बाहेर पडला. आता हे असे सामानासोबत रस्त्यावरती. आणि हा काय करतोय आता? आम्ही घर शोधतोय पप्पा. आम्ही म्हणजे कोण? हा हा हातावर हात घेऊन बसलाय आणि त्याचा हा मित्र शोधतोय घर. अरे बाबा, आता तरी सुधार. काय म्हणाला होतास तू? मी दिलेली सगळी सुख तू आदितीला देणार. एका वर्षात असं चॅलेंज दिलं होतंस ना मला. किती दिवस झाले चॅलेंज देऊन? 4 दिवस नाही झाले आणि आलात रस्त्यावर. अरे प्रगती नाही, निदान अधोगती होणार नाही याची तरी काळजी घ्यायची ना. हे बघ, मी तुला शेवटचं बजावतोय. तुला रस्त्यावरती राहायचं असेल तर राहा खुशाल. आधी तिला सोड. अरे जरा तिचा विचार कर. पप्पा, मी जय सोबत बाहेर पडले कारण आम्ही एकमेकांना शपथ दिली, एकमेकांसोबत राहण्याची आणि कायम एकमेकांना साथ देण्याची. प्लीज जयला काही बोलू नका तुम्ही. अदिती, जय थांब. पप्पा, मला माहिती आहे तुम्हाला माझ्यासाठी खूप वाईट वाटतं, पण प्लीज काळजी नका करू. आम्ही यातून सुद्धा मार्ग काढू. अदिती बाळा, आता तरी डोळे उघड. अगं प्रेमात आंधळी झाली आहेस तू. हो, आम्ही एकमेकांवर प्रेम केलं कारण आमचा एकमेकांवर विश्वास आहे. एकमेकांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सावरू हे आम्हाला माहिती आहे. अदिती, हा तुला सावरत नाहीये, हा तुझा वापर करतोय फक्त. अदिती, हा कुणाचाच नाहीये, स्वतःच्या घरातल्यांचाही नाहीये, म्हणून भाड्याच्या खोलीत राहतो. आणि त्या केतकरांचाही नाहीये, म्हणून त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर काढलं. अदिती, आणि सगळ्यात शेवटी तुला कळेल की हा तुझाही नाहीये,
हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो. ए बाबा, सांग ना, काय हवंय तुला? पैसा हवाय? बिझनेस हवाय? सांग ना, काय हवंय तुला? तुला झटपट श्रीमंत व्हायचंय ना? ठीक आहे, तुला जे हवं असेल ते मी देतो. एकच अट, माझ्या आदितीला सोड. पप्पा प्लीज. का? प्लीज का? आदिती, अगं मी का गप्प बसायचं? आदिती, मी बाप आहे तुझा. माझा जीव तुटतोय तुझ्यासाठी. तू मात्र याच्यासाठी. अगं ह्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवून घेतली स्वतःवर. मी जय सोबत आणि जय साठी कुठल्याही परिस्थितीत राहू शकते. पप्पा, आज देव आमची परीक्षा घेतो, पण माझी खात्री आहे जयने तुम्हाला जे चॅलेंज दिलंय तो वर्षभरात नक्की पूर्ण करेल. आणि जर तुमचा जयवर विश्वास नसेल तर मी सांगितलं ना तुम्हाला, मी कायमची तुमच्याकडे येईल. पण त्यासाठी वर्षभर तुम्हाला वाट बघावीच लागेल. पण पप्पा, माझा विश्वास आहे, वर्षभरानंतर सुद्धा मी जय सोबतच असेल. आणि पप्पा, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतो, पण तसंच जयला जर कोणी काही बोललं ना तर मलाही त्रास होतो आणि खूप त्रास होतो. सो प्लीज पप्पा. वा आदिती, तुला नवरा चांगला कळतो ग, पण बाप कळत नाही. त्याला फक्त बोलल्यानं तुला त्रास होतो, पण बापाला होणारा त्रास तुला नाही कळत. आदिती, एक सांगतो, तुझ्यासाठी आपल्या घराचे दरवाजे सदैव उघडे असतील, पण फक्त तुझ्यासाठी. आदिती प्लीज, आपल्या आयुष्याची ही वणवण थांबव. त्रास होतो मला. जय, मी कायम तुझ्यासोबत, कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत. प्लीज बघ ना काहीतरी. अरे जेन्युइन प्रॉब्लेम आहे. अरे हो, पण तू जेवढं भाडं सांगतोस ना तेवढं नाही परवडणार त्यांना. हा ठीक, नक्की ना? ओके. हा, नाही, तुम्ही विचारून बघणार होतात ना? हा, काहीच नाही का होतं? ठीक आहे. जय, काय झालं? रूमचं काही होतंय का? नाही, त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणतायत, पण
सुहास अजून काही असेल? नाही, अजून तरी नाही. एक ओळखीचा मित्र आहे, त्याला फोन केला होता, पण त्याचं म्हणणं आहे की असं अर्जंटली जागा मिळणं अवघड आहे. काही जागाही सुचवल्यात त्याने, पण आउट ऑफ बजेट आहेत रे सगळ्या. जय, आदिती, तू काळजी करू नकोस. तो बोलताना मला पॉझिटिव्ह वाटलं. पण यार, प्रॅक्टिकली आपल्या बजेटमधली जागा शोधायला 1-2 दिवस तरी जातीलच ना. मग तोपर्यंत काय करायचं? जय, 1-2 दिवसासाठी तुम्ही विरारला का नाही जात? नाही, आम्ही आजवर असं कधी विरारला जाऊन राहिलो नाहीये. आणि असं अचानक गेलो तर खूप अडचण होईल. अरे पण मग अशा परिस्थितीत तुम्ही जाणार कुठे? हे बघ जय, मी तुम्हाला बाहेर कुठेही राहू देणार नाही. तिच्याकडे बघा रे, तिची तब्येत बरी नाहीये. आदिती, सुहास बरोबर बोलतात. मला नाही वाटत आजच्या दिवसात काही जागेचं होईल. मी काय म्हणतो, तू जर तुझ्या पप्पांकडे जाऊन. जय, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आदिती, तू आत्ता आजारातून उठली आहेस म्हणून. मला काहीही झालं नाहीये जय, बरी आहे मी आता. जय, काम कर, दादाला फोन कर. अरे जय, किती दिवसांनी फोन केलास? आदिती कशी आहे रे? म्हणजे ती आता परत इकडे कधीपासून यायला लागणार आहे? नाही, म्हणजे अण्णा आठवण काढत असतात ना, आणि ही पण म्हणून विचारलं. पण काय रे, सहजच फोन केलास ना? नाही दादा, ऍक्च्युली आम्ही येतच होतो तिकडे. इनफॅक्ट आम्ही आजच येणार होतो. आजच येत आहे का? हो, म्हणजे ऍक्च्युली तेच बोलण्यासाठी तुला फोन केला. दादा, मी आणि आदिती 1-2 दिवस विरारला राहायला, म्हणजे मी तिथे आल्यानंतर तुला सगळं सांगतोच. राहायला? बापरे. नाही, म्हणजे तू ये, तसं काही नाहीये. मी विचारतो शोभाला. तू ये तर खरं, मग बघू. हा, ये तू. हा, ठेवतो. हा, फोन. हा, नाही चुकलेलो मी चुकेनच कसा? चूक त्यांचीच आहे, त्यांनीच फसवलंय मला. माझा निर्णय चुकेलच कसा? जागा शकू कडून आता साफ करून घेतली पाहिजे सगळी. बरं झालं, घराची एक रूम रिकामी झाली. शकू, प्रेम होती गेली कुठे? अरे गुरु घेऊन नाही ना गेले. चावी मागितल्यावर राग आला यांना. हा, आणि माझ्याशी इतकं खोटं वागले, त्याबद्दल काही नाही. ती चूक नव्हती. मी चुकीनच कसं? बरोबरच आहे माझं. माझ्याशी कधीच खोटं बोलले नाहीत ते. प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगायचे. तुमच्या बाबतीत ते घडलं नाही, कारण तुमचा धाक वाटायचा हो त्यांना. काय काय चाललंय एवढ्या रात्री दोघींचं? काही नाही, तुम्ही उगीच संशयाने बघू नका. तिला तिच्या आईची आठवण आली. अरे मला कशाला देताय हा? त्यांनी तुमच्यासाठी तुम्हाला वाढवायला कष्ट केले, त्यांच्या हातात द्या हा. भाडं मिळालं, मी कशाला उगाच काय बोलतोय? तेच तर म्हणते मी, काम झाल्यावर उगाच कशाला बोलायचं ना. बोलल्यावरच काम होतं. भाडं हातात ठेवा असं खडसावून म्हटल्या बरोबर ताबडतोब
पण आभार मानायलाच पाहिजेत ना. आम्हाला गरज होती तेव्हा पैसे दिलेत तुम्ही. ह? मग आता आभार मानल्यावर काय पैसे परत मिळणार नाही? नाही नाही नाही, पैसे परत देणार आहे मी. परत देणार आहे म्हणतो. नाही दिलंस ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. ओळखलं नाहीस तुम्हाला अजून. तुमच्या अजून एका खोट्या बोलण्यामुळे आपल्यात नकळत तयार झालेलं नातं तुटेल किंवा जाणून बुजून तोडलं जाईल, हे लक्षात ठेवा. अजून काही असेल तर आत्ता सांगा. या घराचे दरवाजे उघडे आहेत आणि मी माझा निर्णय ऐकवलेला आहे. तरी त्यांनी सांगायला हवं होतं मला. मी चुकलेलो नाही. मी बरोबरच आहे. हा बरोबर.